हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना. सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. आणि आत्ता मी थोडंसं बाहेर गेलते कारण एका गिरायकाला ना अस्तर खूप जास्त पाहिजे होती आणि त्यांना यायला पण गाडी नव्हती म्हणून त्यांच्या घरी जाऊन अस्तर वगैरे सगळे देऊन आले. आरूला शाळेत घातलं आणि आज 3-4 दिवस आहे शाळेचा. पण तिला शाळा सुरू झाला काय होतं अचानक ते आजारी पडते. शाळेत तर टायमिंग संपोस तर म्हणजे 10-10:30 वाजता शाळा भरते तिची. 10:30 वाजेपर्यंत तिचं काय पण दुखतं आणि नंतर परत म्हणजे खोटं बोलते का खरं बोलते मला काय कळतच नाही. परत असं वाटतं बाई डोकं दुखायला लागलं, तिला शाळेत पाठवू का नको, शाळेत जास्त गेल्या दुखल्यावर कसं व्हायचं काय. आणि 10-10:30 झाल्या की परत खेळायला सुरुवात, सायकल तरी खेळलं तिकडं जाईल. तर त्यासाठी नक्की कळत नाही की नक्की शाळा भरल्यावर नक्की खरं बोलतात का खोटं बोलतात हे काय कळत नाही. तर बाकीचं सगळं झालं आहे आवरून आणि 2-3 दिवस झाले व्हिडिओज नव्हते येत, त्यामुळं म्हटलं चला आज तरी टाकावं. कारण नव्हता वेळ. लग्नाला गेले कोरेगाववरून आले आणि त्यानंतर पण पाऊस चालू आणि नव्हता वेळच म्हणजे नव्हता काढायला आणि इच्छा पण होत नव्हती की व्हिडिओ करावा. तर त्यासाठी म्हटलं आज हाय वेळ पण आहे आणि परत लाईट झाला म्हणजे लाईट हे होतं आहे ना, उशीर होतो व्हिडिओ टाकायला. पण म्हटलं आज व्हिडिओ टाकावा. एक पार्सल मागवलं आहे मी, अजून ते काय आलं नाही. तर मी आल्यावर मी तुम्हाला सांगितलं आजच. काल फोन आला त्यांचा येणार आहे म्हणून, काल तर नाही आला. पण जर आज आलं तर मी सांगेल. कारण मोबाईलचं स्टँड मागवलं आहे मी, म्हणजे स्टँडच मोबाईलचं स्टँड मागवलं आहे मी. त्याला ते गोल असं लाईटीचं असतं ते एक मागवलं. आणि कारण असं कुठलं रेसिपी वगैरे करताना किंवा असं हे करताना मला ना कशाला तरी अडकून ठेवावं लागतं म्हणजे मोबाईल. असं स्टँड वगैरे आहे माझ्याकडं स्टँड, पण ते एकदम असं खराब झालेलं आहे, असं नुसतं हलते आहे माझ्याकडे दाखवते. तर हे स्टँड आहे माझं. तर त्याचं स्टँड उभा राहत नाही, हे सारखं पडतं. आणि हे जेव्हा मी नवीन यूट्यूब चॅनल पहिल्यांदा खोलला होता, माझा जुना यूट्यूब चॅनल होता ना, तेव्हाच हे म्हणजे मी त्यासाठी खर्च नव्हता केला जास्त. पण हे किती 100 म्हटलं लईत लई 200च्या आतमधलंच आहे हे. तर हे घेतलेलं मी बऱ्यापैकी म्हणजे वापरायला छान आहे, खूप छान आहे. पण हे ना असं उभंच राहत नाही, ते सारखं खाली पडतं. आणि मोबाईलचा वेट जरा थोडासा जास्त, ह्याच्यापेक्षा जास्त मोबाईल जड आहे, त्यामुळे ते पूर्ण अंगाच टाकून देते. आणि हे खूप छान होतं, ब्लूटूथ होता, फोटो काढता येत होते, सगळं येत होतं. पण आता हे खराब झालं आहे म्हणून मी हे ठेवून देते. मी नाही जास्त यूज करत कारण त्याने उभाच राहत नाही. आणि हे पूर्ण वरती केलं तरी ते उभा राहत नाही, त्यासाठी मी हे ठेवूनच दिलं आहे. आणि आज जर आलं किती ते 450 रुपयाचं आहे. तर आता काय माहिती कधी येतं आहे कधी नाही. तर हे देणार आहे, आता टाकून तर नाही देणार, पण हे ठेवणार आपलं असंच. पण ह्याचा खेळा वगैरे तसं काय मला काय करता आलं नाही, आवडतात का काय माहिती. तर आता मी आली ती देऊन, अजून पिशवी तशीच ठेवली तिथं, पिशवीत भरून नेते अस्तर सगळी. आणि त्यांना देऊन आले मी अस्तर. आणि बाकी सगळं काम झालं. दुपारची वेळ आहे, असं पाऊस येतो बाहेर. पाऊस सांगितला 2-3 दिवस आणि म्हणजे बराच दिवस झाला व्हिडिओज नाही टाकले. गिऱ्हाईक आलं एक, त्यासाठी बंद केलं. आणि साड्या बऱ्यापैकी म्हणजे संपल्यात आणि आणायच्यात. आता ट्रेनमध्ये चाललेली का नाही, ती साडी खूप जास्त गेली माझ्याकडं. म्हणजे मी आणलेल्यातल्या एक पण राहिली नाही. म्हणजे मला तर नव्हती आवडली ती साडी, पण ट्रेनमध्ये चालते म्हटल्याच्यानंतर ना खूप जास्त घेते तर साडी त्या. आणि असं वाटायला लागलं मला जास्त आणली असती तर बरं झालं असतं साडी ती, कारण ती बऱ्यापैकी चांगली गेली. आणि त्यात पण मला जरा बऱ्यापैकी चांगलं म्हणजे गेली चांगली. तर काय नाही अजून एवढंच. तर चला, व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये. जर पार्सल आलं तर परत एकदा व्हिडिओमध्ये भेटू. चला बाय.